नमस्कार शेतकरी मित्रांनो, पार्ट 3 मध्ये आपण पाहिलं पीक विमा उशिरा का येतो. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पीक विमा नक्की कोणाला मिळतो. मित्रांनो, सगळ्यांना पीक विमा मिळत नाही. होय, हे सत्य आहे. काही अटी पूर्ण केल्यावरच तुम्हाला पीक विम्याचा लाभ मिळतो. शेतकरी मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर आणि व्हॉट्सअपवर खूप मेसेज व्हायरल होत आहेत. यावर्षी पीक विमा बंद, पैसे येणार नाहीत, सरकारने योजना रद्द केली. पण यामध्ये किती सत्य आहे? खरी गोष्ट अशी आहे की अधिकृत माहिती न बघता लोक अफवा पसरवत आहेत. अजूनही पीक विमा योजना सुरू आहे, पण काही कारणांमुळे उशीर होतोय. पीक विमा उशिरा येण्याची कारणे: 1. सर्वेक्षण उशिरा पूर्ण होणे. नुकसान किती झाले याचा अहवाल उशिरा येतो. 2. कंपनीकडून प्रक्रिया उशिरा. विमा कंपन्या तपासणी करून पैसे देतात. 3. सरकारची मंजुरी. राज्य व केंद्र यांच्यात समन्वय लागतो. 4. बँक खात्याची समस्या. डीबीटीमध्ये त्रुटी. त्यामुळे पैसे उशिरा येतात. पण येणार नाहीत असं नाही. पीक विमा योजना अजूनही चालू आहे. विकासने बंद केलेली नाही. लाभार्थ्यांची यादी तयार होत आहे. काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले आहेत, पण सर्वांना एकाच वेळी पैसे मिळत नाहीत. टप्प्याटप्प्याने पैसे येतात. सध्या सोशल मीडियावर आणि व्हॉट्सअपवर खूप मेसेज व्हायरल होत आहेत. यावर्षी पीक विमा जमा होणार नाही, सरकारने योजना बंद केली, शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत. मित्रांनो, सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, सोशल मीडियावर येणारी प्रत्येक बातमी खरी नसते. अनेक वेळा काय होतं, एक छोटा मेसेज येतो आणि तो हजारो लोकांपर्यंत पोहोचतो आणि त्यातून भीती पसरते. पण आता खरी परिस्थिती समजून घ्या. विकासने पीक विमा योजना अजूनही चालू आहे. सरकारने ती बंद केलेली नाही. प्रक्रिया चालू आहे. मग लोकांना असं का वाटतं की पैसे येणार नाहीत? कारण काही जिल्ह्यांमध्ये अजून पैसे आलेले नाहीत. काही शेतकऱ्यांच्या खात्यात उशीर झाला आहे आणि माहिती स्पष्ट नाही. त्यामुळे लोक लगेच निष्कर्ष काढतात, एक्स योजना बंद झाली, एक्स पैसे येणार नाहीत. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. खरी गोष्ट अशी आहे, पीक विमा हा एक मोठा प्रोसेस आहे. त्यामध्ये अनेक टप्पे असतात, जसे की नुकसान सर्वेक्षण, डेटा तपासणी, विमा कंपनीकडून मंजुरी आणि शेवटी पैसे ट्रान्सफर. या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागतो. आणि मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती वेगळी असते. काही ठिकाणी पाऊस जास्त, काही ठिकाणी नुकसान जास्त, काही ठिकाणी प्रक्रिया लवकर पूर्ण होते. म्हणूनच काही शेतकऱ्यांना पैसे आधी मिळतात, काहींना नंतर मिळतात. त्यामुळे जर अजून तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर घाबरू नका. एक्स याचा अर्थ असा नाही की पैसे येणार नाहीत. अजून एक महत्त्वाची गोष्ट, अनेक वेळा बँक सिस्टममध्येही प्रॉब्लेम येतो. डीबीटी फेल होतो, अकाउंट मिसमॅच होतो, आधार लिंक नसतो. त्यामुळेही पैसे अडकतात. आणि मग लोक समजतात, एक सरकार पैसे देत नाही, पण प्रत्यक्षात एक्स प्रोसेस चालू असतो, फक्त डिले होतो. म्हणून मी तुम्हाला एकच सांगतो, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. सर्वात पहिला टप्पा म्हणजे शेतीचं नुकसान किती झालं याचा सर्वे. अधिकारी गावोगावी जाऊन तपासणी करतात. पाऊस किती झाला, पिकांचं नुकसान किती झालं, कोणत्या भागात जास्त नुकसान आहे, हा रिपोर्ट तयार होतो. पण समस्या कुठे येते? अनेक वेळा एक सर्वेक्षण उशिरा होतं, डेटा वेळेवर जमा होत नाही, त्यामुळे प्रोसेस पुढे जात नाही. रेड 2. डेटा तपासणी व्हेरिफिकेशन. सर्वे झाल्यानंतर सगळा डेटा व्हेरीफाय केला जातो. म्हणजे एक्स माहिती बरोबर आहे का, नुकसान खरंच झालंय का. इथे पण डिले होतो, कारण लाखो शेतकऱ्यांचा डेटा तपासावा लागतो. 3. विमा कंपनी प्रक्रिया. आता येतो सर्वात महत्त्वाचा भाग, इन्शुरन्स कंपनीची भूमिका. विमा कंपनी काय करते? एक्स क्लेम तपासते, एक्स नुकसानाचं मूल्य ठरवते, एक्स किती पैसे द्यायचे ते कॅल्क्युलेट करते. पण ही कंपनी लगेच पैसे देत नाही. ती पूर्ण तपासणी करते आणि त्याला वेळ लागतो. 4. सरकारची मंजुरी. त्यानंतर एक्स राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांचीही मंजुरी लागते. कारण एक्स पीक विम्यामध्ये दोघांचाही वाटा असतो. त्यामुळे एक्स कागदपत्रे फिरतात, एक्स अप्रूव्हलला वेळ लागतो. 5. बँक आणि डीबीटी समस्या. आता शेवटचा टप्पा, पैसे खात्यात जमा होणे. इथे सुद्धा खूप वेळा समस्या येतात. एक्स बँक खाते चुकीचं, एक्स आधार लिंक नाही, एक्स डीबीटी फेल. त्यामुळे एक्स पैसे तयार असतात, पण खात्यात येत नाहीत. पुन्हा अर्ज केलेला असणे आवश्यक असते. सर्वात पहिली अट म्हणजे तुम्ही पीक विम्यासाठी अर्ज केलेला असावा. जर तुम्ही अर्जच केला नसेल तर एक्स तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे प्रत्येक हंगामात अर्ज करणं खूप महत्त्वाचं आहे. 2. प्रीमियम भरलेला असावा. दुसरी महत्त्वाची अट म्हणजे तुम्ही प्रीमियम भरलेला असावा. काही शेतकरी काय करतात, एक अर्ज करतात पण पेमेंट कंप्लीट करत नाहीत. त्यामुळे
त्यांचा क्लेम रिजेक्ट होतो. 3. पिकाचं नुकसान झालेलं असणं. विकासने पीक विमा मिळण्यासाठी नुकसान झालेलं गरजेचं आहे. जर नुकसानच झालं नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. कारण हे विमा आहे, फायदा देणारी योजना नाही. नाव यादीत असणे. मित्रांनो, सरकारकडून एक बेनिफिशियरी लिस्ट तयार केली जाते. जर तुमचं नाव त्या यादीत असेल तर विकासने तुम्हाला पैसे मिळतील. पण नाव नसेल तर पैसे मिळणार नाहीत. 5. जमीन आणि कागदपत्रे योग्य असणे. पुढची महत्त्वाची अट म्हणजे तुमची जमीन नोंदणी योग्य असावी. म्हणजे 7/12 अपडेट असावा, पिकाची नोंद असावी, आधार लिंक असावा. जर कागदपत्रात चूक असेल तर तुमचा क्लेम अडकू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, धन्यवाद.